कफ आहेत जे कम्फर्टेबल असतील कफ बरोबर. आतमध्ये ह्याच्या कफ पण आहे. इतक्या छान प्लेट ऑलरेडी ह्याच्या बनलेल्या आहेत फ्रेंड्स. आपल्याला काहीच प्लेट्स वगैरे बनवायची गरज नाही. परी हूं मैं हे घातल्यावर मी परीच दिसेल. हे बघा फ्रेंड्स, ह्याच्या बाह्या बघा किती छान आहेत. अशा आहेत बाह्या आणि ह्याला बॅक साइडनी असं आहे. डोरी पण दिलेली आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला प्लेट्स ऑलरेडी बनलेले आहेत. तुम्हाला प्लेट्सचा झमेला नाहीये याच्यामध्ये. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. सो थंबनेल बघून तुम्हाला तर कळलं असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दलचा आहे. सो आजचा व्हिडिओ आहे साडी बद्दलचाच आहे. बट या साडी रेडी टू वेअर साड्या आहेत. भरपूर अशा मुली आहेत, हाऊसवाईफ्स आहेत ज्यांना अजून पण प्रॉपरली साडी वेअर करता येत नाही. सो हे त्यांच्यासाठी खूपच युजफुल व्हिडिओ असणार आहे आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सो व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि फ्रेंड्स, याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की मी अजून 2-3 साड्या ऑर्डर केल्या होत्या, बट त्याच्यातल्या 2च साड्या आलेल्या आहेत. सो मला तर अजिबात वेट होत नव्हता. सो मी या साड्यांचा अनबॉक्सिंग करायचा विचार केला. जेव्हा त्या 3 साडी येतील किंवा त्यानंतर साड्या जसे जसे येतील मी त्याची क्लिप या व्हिडिओमध्ये ऍड करत जाईल. सो तुम्ही ते पण वॉच करा. तुम्हाला ह्याची प्राइस वगैरे सगळं सांगते, कलर ऑप्शन आहेत काय आहे, सगळ्या A to Z गोष्टी सांगते तुम्हाला. आणि तुम्ही म्हणता की ह्याच्यामध्ये टिच ब्लाउज आहे. सो कोणाची साईज कमी असते, कोणाची साईज जास्त असते, सो ते पण मी सांगते. पण आपण आधी साडी ओपन करून बघूया. तर सगळ्यात फर्स्ट साडी आहे ग्रे रंगाची साडी आहे. याच्यामध्येच टिच ब्लाउज पण आहे, कारण की पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत असेल कॅटलॉग मध्ये वेअर केलेली आहे साडी. ती ग्रे कलर आहे त्याचा. त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहे. हे बघा, शायनी शायनी साडी दिसते. हे बघा फ्रेंड्स, साडी कशी दिसते. ब्लॅक बॉर्डर आहे याला. याचं ब्लाउज हे बघा फ्रेंड्स, ही रेडी टू वेअर साडी नाहीये. ह्याच्यामध्ये फक्त ब्लाउज जो आहे तो टिच आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. ही रेडी टू वेअर नाहीये. काही साड्या रेडी टू वेअर आहेत, काही मध्ये ब्लाउज स्टिच असणार आहे. सो ही रेडी टू वेअर नाहीये आणि याच्यामध्ये ब्लाउज स्टिच आहे. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये ब्लाउजचा साईज बघायचा असेल, सो मी तुम्हाला सांगते की याच्यामध्ये ब्लाउजचा साईज पण आहे. अल्टरनेट म्हणजे 32, 34, 36, 38, 40, 42 पर्यंत साईज आहेत. फ्री साईज पण आहे याच्यामध्ये. कलर ऑप्शन पण आहेत. याच्यामध्ये 4 कलर आहेत. हा 5वा कलर आहे. आणि याचा प्राइस आहे 474 रुपीज वन अँड ओनली. म्हणजे जर आपण ऑफलाईन आपण साडी परचेस करतो आणि त्याच्यानंतर आपण ब्लाउज स्टिच करायला देतो तर आपल्याला ते आय थिंक कॉस्टली होतं. पण ह्यात 474 मध्ये तुम्हाला साडी पण मिळेल आणि टिच ब्लाउज पण मिळेल. ज्याला अल्टर करायची गरज असेल, आय थिंक 30 रुपीज घेतात फक्त, अल्टर करून मिळेल आपल्याला. सो हे बघा किती छान वाटते. तर ह्याचा फॅब्रिक वगैरे तर खूप छान आहे. साडी पूर्ण शायनी शायनी आहे. पार्टी लुक देईल ही साडी तुम्हाला. ह्याच्या बॉर्डरला ब्लॅक कलर आहे. शायनी शायनी वाटतंय आणि मला वाटतं खूपच छान दिसेल वेअर केल्याच्या नंतर. ह्याचा कपडा पण खूप सिल्की आहे. साडी फुगणारी नाहीये. फॅब्रिक ह्याचा लायक्रा आहे. कलर ग्रे आहे. तुम्हाला जो कलर आवडतो तुम्ही आरामात ऑर्डर करू शकता. आता मी ह्याला वेअर करून बघते. मी पण फर्स्ट टाइमच टिच ब्लाउज वेअर करणार आहे. आय थिंक हा मला लूजच होणार आहे. सो मी ह्याला आता कसं तरी पिनअप करून तुम्हाला वेअर करून दाखवते. सो बघूयात असा कसा दिसतोय. ह्याच्यामध्ये कफ आहेत जे कम्फर्टेबल असतील कफ बरोबर. आतमध्ये ह्याच्या कफ पण आहे. सो बघूयात वेअर करून कसं वाटते. सो फ्रेंड्स बघा साडी कशी वाटते. टिच ब्लाउज आहे याचं, फ्रील आहे ब्लाउजला. बघू शकता तुम्ही कसं दिसतंय. पार्टी वेअर आहे साडी. याचा थोडासा पदर मला जमला नाही व्यवस्थित. ब्लाउज खूपच मोठा आहे. सो ज्याला कम्फर्टेबल असेल ते आरामात ही ऑर्डर करू शकता. तुम्ही ही साडी दुसऱ्या ब्लाउज बरोबर पण वेअर करू शकता. जरुरी नाही की ह्याच ब्लाउजवर तुम्ही ही साडी वेअर करा. बाकी साडी खूपच सुंदर आहे. एकदम छान अशी बसली आहे. पार्टी वेअर आहे. लुक पण खूप छान आहे.
सो मला सांगा कशी वाटते ही साडी. सो माझ्याकडून थम्सअपच आहे साडी. चलो नेक्स्ट देखते. सो बघू आता ही रेडी टू वेअर तर सांगते याच्यामध्ये, पण आता मला पण कन्फर्म नाही की रेडी टू वेअर आहे का याच्यामध्ये टिच ब्लाउज आहे. आता हे ओपन केल्यावरच कळेल आपल्याला. सो मी तुम्हाला ह्याची थोडीफार डिटेल्स देते. सो फ्रेंड्स याच्यामध्ये दोनच कलर अवेलेबल आहेत. एक रेड कलर आहे आणि एक ब्ल्यू कलर आहे. याच्यामध्ये तर असं दाखवतंय नॅन्सी डिझायनर न्यू लेस साडी टिच ब्लाउज दाखवते. तर रेडी टू वेअर आहे की नाही आय डोंट नो. आणि ह्याची टाईप आहे ती बनारस आहे आणि फॅब्रिक आहे तो जॉर्जेट फॅब्रिक आहे. मरून कलर आहे, सॉरी रेड कलर नाहीये. मला वाटलं पिक्चर मध्ये रेड दिसतंय सो मी रेड बोलले, बट रेड नाहीये. मरून रंग आहे याचा आणि याच्या बरोबर पण टिच ब्लाउज आहे. आय थिंक टिच ब्लाउज आहे. ही साडी पण रेडी टू वेअर नसणार आहे. सो बघूया आता ओपन करून मग मी याची प्राइस पण सांगते तुम्हाला. शेट यार रेडी टू वेअर नाही त्या साडी. पण बघू आता आपण ह्याच्यामध्ये काय निघतंय. ओके याच्यामध्ये फ्रेंड्स सेपरेट ब्लाउज पीस म्हणजे टिच ब्लाउज आहे. याच्यामध्ये सेपरेट ब्लाउज म्हणजे टिच ब्लाउज, नॉट अ ब्लाउज पीस. वाव हे खूप छान वाटतंय, पण ये कुछ ज्यादा बड़ा नहीं हो जाएगा मुझे, पण छान वाटतंय. परी हूँ मैं हे घातल्यावर मी परीच दिसेल. हे बघा फ्रेंड्स याच्या बाह्या बघा किती छान आहेत. अशा आहेत बाह्या आणि ह्याला बॅक साईडनी असं आहे. डोरी पण दिलेली आहे. हुक आहेत ह्याला. फ्रेंड्स ह्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये हे कफ दिलेले आहेत. टिच ब्लाउज मध्ये असतातच आणि ह्याच्यामध्ये पण आहेत. सो बघूयात साडी कशी आहे. Oh my God! सॉरी फ्रेंड्स, ही पण साडी रेडी टू वेअर नाहीये. ही पण साडी सिंपलच साडी आहे, पण याचा कलर खूपच छान आहे. फ्रेंड्स मला याचा कलर खूप आवडला. काहीतरी वेगळा आणि छान वाटतंय. आणि ह्याला जो गोल्डन बॉर्डर आहे तो पण खूपच छान दिसतोय साडी बरोबर. आणि याचा फॅब्रिक मी तुम्हाला सांगितलं जॉर्जेट आहे, म्हणजे एकदम सिल्की आहे. एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे, फुगणार अजिबात नाही. खूप छान आहे. आणि ही फर्स्ट साडी असेल ज्याचं ब्लाऊज सेम मी ऑर्डर केलेला आहे ना. तर माझ्याकडे कुठल्या साडीचा ब्लाऊज सेम नसतं. कुठल्या साडीवर कुठला मी ब्लाऊज वेअर करत असते मी. ही फर्स्ट साडी आहे ज्याचं मॅचिंग ब्लाऊज आहे. सो मी पण आता फर्स्ट टाइम वेअर करून बघते. 600 रुपयामध्ये मला तर जास्त कॉस्टली नाही वाटत आहे. ठीक आहे, आपल्याला ब्लाऊज वगैरे झंझट नाही याच्यामध्ये. आपल्याला सगळं आयतं मिळणार आहे. फक्त आपल्याला जायचंय, लिंकवर क्लिक करून ऑर्डर करायचे आहे. आणि सपोज कुठल्या इव्हेंटला आपल्याला इमर्जन्सी मध्ये कुठे जायला लागलं, लग्न असू देत किंवा पार्टी असू देत, आपल्याकडे इतका वेळ नसतो की आपण ब्लाऊज शिवायला देऊयात. किंवा ब्लाऊजवाले पण जे असतात टेलर त्यांचे पण कधी कधी खूप नाटकं असतात. सो आपण ही साडी त्या वेळेसला ऑर्डर करू शकतो. सो फ्रेंड्स तुम्ही म्हणताल की प्राइस ह्याची 600 रुपये. 600 रुपयामध्ये तुम्हाला ही साडी पण मिळेल आणि ब्लाऊज पण मिळेल. आणि प्लस त्या ब्लाऊज मध्ये पॅटर्न आहे फ्रेंड्स. खूप छान कट आहे याचा. फ्रंटचा नेक तर खूपच छान आहे. फ्रंटला व्ही शेपचा ह्याचा नेक आहे आणि बॅक साईडला स्क्वेअर आहे, म्हणजे प्रिन्स कट जसा असतो. पण चला आता पटापट साडी वेअर करून बघू. चलो. सो फ्रेंड्स ही साडी बघा, ही कशी वाटते. मरून रंग आहे, खूप छान वाटतंय. याचा ब्लाऊज बघू शकता तुम्ही कसं दिसते. फ्रिलचं ब्लाऊज आहे. याला मी तुम्हाला शेप पण दाखवला होता नेकचा. ओके हे बघा. आणि फ्रेंड्स ब्लाऊज मला तर थोडं लूज आलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग ऑर्डर करा. 32 आहे, 34 आहे का 30 आहे. आणि मला तर अल्टर करायची गरज आहे. मी कुठली पण वस्तू घेतली तर मला अल्टर पहिली करावी लागते. सो याला पण मला अल्टर करावं लागेल. साडीचं तर काहीच नाही, साडी खूपच छान आहे. या साडीसाठी माझ्याकडून 10 out of 10 म्हणजे थम्स अप आहे. सो तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही विचार करत असाल की माझा लुक कसं काय चेंज झाला. सो मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये सांगितलं होतं की माझ्या काही साड्या आलेल्या आहेत, काही साड्या नाही आलेल्या. सो आफ्टर 3 days ह्याच्या आधीचा व्हिडिओ शूट केल्याच्या 3 दिवसानंतर बाकीच्या साडी मला रिसीव्ह झाल्या. सो मी तो पण व्हिडिओ घेतलाय.
सो आता बघूयात आपण बाकीच्या 2 साड्या. मी तुम्हाला बोलली होती की त्या रेडी टू वेअर असणार आहेत, बट त्या साड्या रेडी टू वेअर नव्हत्या, त्याच्यामध्ये टिच ब्लाउज आलेले होते. बट ह्याच जी साड्या मी ऑर्डर केलेल्या आहेत, सो मी पण फर्स्ट टाइमच ऑर्डर केल्यात. सो बघूयात आपण की त्या कशा आहेत. रेडी टू वेअर म्हणजे त्याचे प्लेट्स पण बनलेले आहेत का फक्त साडीच्या पुढच्या प्लेट्सच बनलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्यात. सो आपण पार्सल ओपन करून बघूयात, मग मी तुम्हाला पुढची डिटेल देते. ओके, सो फ्रेंड्स, तुम्ही बघितलं असेल पार्सल किती छोटूसा आलाय, क्यूट वाटतोय. बघू आता हे कशी आली साडी. खूप मला वाटतं असं त्याच्यामध्ये दाबून दाबून भरल्यासारखी वाटते. बघूयात आपण ओपन करून काय आहे याच्यामध्ये. मी पण फर्स्ट टाइमच ऑर्डर केलेली आहे. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 3-4 दिवस अजून वेट नव्हते करू शकत. सो आता बघूयात ह्याचा रिझल्ट काय येते. गलती से साड़ी ना फट जाए फ्रेंड्स. ओके, हो. आणि फ्रेंड्स, मी एकदम अशी साधी साडी म्हणजे ऑर्डर केलेली आहे. म्हणजे कसं आहे ना, आपण डेली यूजला पण वेअर करू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही की रेडी टू वेअर आहे तर आपण कुठे त्याला पार्टीलाच यूज करू शकतो. सो फ्रेंड्स, ओपन केली, खूपच छान लुक दिसतोय, तुम्ही बघू शकता इथे. ह्याच्यामध्ये ब्लॅकच ऑर्डर केली आहे, एकदम सिंपल साडी ऑर्डर केली होती मी. सो बघूया जशी पिक्चर मध्ये दिसते तशीच आहे की नाही. ओके, हे बघा फ्रेंड्स. आणि हे काय आता ह्याच्यात. ओके फ्रेंड्स, आधी साडी दाखवली होती त्याच्यामध्ये आपल्याला टिच ब्लाउज होते, ह्याच्यामध्ये टिच ब्लाउज नाही, ह्याच्यामध्ये आपल्याला ब्लाउज पीस मिळणार आहे. आणि इकडनं आपली स्टार्ट होती साडी. ओके, सो फ्रेंड्स, माझी तर साडी पूर्ण बघून झाली. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते. साडी तर पूर्ण प्लेन प्रिंटेड आहे याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण प्लेन प्रिंटेडचा अर्थ आहे पूर्ण प्लेन नाहीये साडी. म्हणजे याच्यामध्ये काही जरी वगैरे नाहीये, कुठे डायमंड्स वगैरे नाही, पूर्ण प्लेन आहे. ऑनली त्याच्यावर प्रिंट बनलेली आहे. साईडला तुम्हाला अशी बॉर्डर येईल ह्याच्यामध्ये पिंक रंगाची. सो खूप छान वाटते बिकॉज ह्याच्या प्रिंटेड मध्ये जो तो कलर मेन्शन आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ह्याच्यामध्ये की ही रेडी टू वेअर साडी आहे. याच्यामध्ये याला असे दिलेले आहेत हे बांधण्यासाठी, आणि हे इथं हुकाची ऍडजस्टमेंट करायसाठी आपल्या कमराला कुठली लेंथ लागते किंवा कुठल्या साईज मध्ये हे फिट होईल असं हे कमरामध्ये लावायचं आहे. आणि आपल्याला इथे हुक पण दिलेलं आहे त्यांनी. हे बघा, इथे हुक आहे, इथे हुक आहे. आणि याच्या प्लेट्स पण ऑलरेडी बनलेल्याच आहेत, हे बघू शकता तुम्ही. याच्या प्लेट्स आहेत इथे. आपल्याला हे प्लेट्स बनवायची जरूरत नाही ह्याच्यामध्ये. आपल्याला फक्त जो आपण इथे प्लेट्स बनवतो तेच बनवावे लागते, ते बनलेले नाही आहेत ह्याच्यामध्ये. सो आता आपण याला वेअर करून बघूया. त्याचं फॅब्रिक खूपच मला वाटतं एकदम सॉफ्ट आहे. आपण कधी कुठे बाहेर गेलो किंवा स्टे वगैरे करायची वेळ आली, कधी कधी साडी घालायला खूप प्रॉब्लेम होतो, तर मला वाटतं त्यावेळेस मध्ये ही साडी फुल ऑन कम्फर्टेबल आहे, फुल ऑन पैसा वसूल आहे. आता आपण वेअर करून बघूयात कशी आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला याची मी प्राइस सांगते. याची प्राइस आहे फक्त 597, म्हणजे अंडर 600 मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे. 597 मध्ये साडी मिळेल. रेडी टू वेअर साडी आहे. ब्लाउज तुम्हाला टिच करायचा आहे. सो बघा, तुम्हाला आवडली तर. मला तर आवडली. सो आता मी याला वेअर करून बघते. सो चलो. सो फ्रेंड्स, ही बघा, ही कशी वाटते साडी. फर्स्ट थिंग तर मी तुम्हाला सांगते फ्रेंड्स, ही साडी वेअर केली तर कोणीच बोलणार नाही की ही रेडी टू वेअर साडी आहे. इतक्या छान प्लेट ऑलरेडी ह्याच्या बनलेल्या आहेत फ्रेंड्स. आपल्याला काहीच प्लेट्स वगैरे बनवायची गरज नाही. आणि ही साडी इतकी सिंपल वाटते आणि इतकी डिसेंट वाटते, इतकी डिसेंट वाटते. कोणी बोलणारच नाही की ही अंडर 600 मध्ये तुम्हाला साडी मिळते. इतकी छान साडी आहे. मला लिटरली खूपच आवडली. ऑनेस्ट एकदम खूप म्हणजे खूप आवडली. एकदम कम्फर्टेबल आहे. तुम्ही रात्री पण वेअर करू शकता. साडी इतकी छान आहे. डेली यूजला पण वेअर करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये. कोणाला माहिती साडी कितीची घेतली, तुम्ही डेली यूज करताय का कुठे पार्टीसाठी ठेवली. डिसेंट लुक जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर तुम्ही ऑफकोर्स या साडीवर जाऊ शकता. खूपच छान आहे. माझ्याकडून या साडीला 10 out of 10 आहे, म्हणजे की थम्स अप आहे. सो चला नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट जी साडी होती ती मी सॅटन फॅब्रिक मध्ये ऑर्डर केलेली होती.
सो त्याचा कलर खूपच छान आहे आणि एकदम असा कोल्ड कलर आहे, त्याचा कोल्ड व्हाईट क्रिएट करणारा कलर आहे. सो तो कलर आहे पर्पल आहे आणि एकदम असा व्हाईट कलर म्हणजे लेव्हेंडर कलरचा आहे, लाईट लेव्हेंडर कलर आहे. ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण खूप आहेत. पिंक आहे, ब्ल्यू आहे, ग्रीन आहे, ब्लॅक पण आहे. बट मी ब्लॅक नाही ऑर्डर केलेला, मी हाच ऑर्डर केला आहे. सो बघूयात आपण. याचं मी तुम्हाला फॅब्रिक पण सांगितलं काय आहे. सो बघूयात आता ह्याला ओपन करून बघूयात, मग मी तुम्हाला याची प्राइस पण सांग. ओके, हे बघा फ्रेंड्स, लेव्हेंडर कलर आहे, खूपच छान वाटतंय. सगळं याच्यावर ब्लॅक कलर ब्लाउज पीस का तर तुम्हाला तेच नाही समजत, नुसता ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. हे बघा फ्रेंड्स, लेव्हेंडर कलर. तुम्हाला मी सांगितली साडी आहे ती फॅब्रिक मध्ये शिफॉन आहे. शिफॉन शिफॉन बरोबर आहे, शिफॉन. मला प्रॅक्टिस करायला लागेल बोलायची. सो फ्रेंड्स, ही पण सेम तशीच आहे. याच्यामध्ये पण सॉरी उलटी आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला प्लेट्स ऑलरेडी बनलेले आहेत, तुम्हाला प्लेट्सचा झमेला नाहीये याच्यामध्ये. खूपच छान वाटतो याच्यामध्ये फ्रेंड्स. मला तर 2-3च कलर दिसतात याच्यामध्ये. खाली थोडासा असा लाईट ब्लॅक आहे, मध्ये डार्क पर्पल आहे, त्याच्यानंतर इथे लाईट पर्पल आहे आणि थोडासा व्हाईट शेड आहे याच्यामध्ये. इथे पण तुम्हाला बघा दिसत असेल, इथे पण तुम्हाला एक बटन आहे. सो तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता तुमच्या कमरच्या अकॉर्डिंग. सेम आहे फ्रेंड्स, पण याचा फॅब्रिक खूपच छान आहे, कम्फर्टेबल आहे. म्हणजे कसं तुम्ही याला वेअर करून झोपू पण शकता जर कुठे बाहेर गेलात तर. स्टे साठी खूप कम्फर्टेबल आहे. ह्याची प्राइस आहे 550. हो, 550 मध्ये तुम्हाला रेडी टू वेअर साडी मिळेल. तुम्ही कुठे पण ह्याला वेअर करू शकता. आणि मेन गोष्ट तर ही आहे की इन केस आपल्याला कुठे बाहेर जायचं कधी कधी असं अचानक ठरतं, सो आपण जातो साडी परचेस करायला, त्याच्यामध्ये आपल्याला ब्लाउज पीस मिळतोय नाही मिळत, खूप म्हणजे ना टेन्शन कधी कधी क्रिएट होतं. ब्लाउज ब्लॅक कलरचा असा आहे जो कोणत्याही घरामध्ये अवेलेबल असतो, कुठल्याही मुलीकडे असतो, कोणत्याही लेडीजकडे असतो, हाऊस वाईफकडे असतो. ब्लॅक रंगाचा ब्लाउज सगळ्यांकडेच अवेलेबल असतो. सो आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आणि जर तुमच्याकडे आधी ऑलरेडी ब्लाउज असेल ब्लॅक रंगाचा तर तुम्हाला याच्यावर म्हणजे शिवायची काही गरज नाहीये. तुम्ही साडी ऑर्डर करा आणि ब्लॅक रंगाच्या ब्लाउजवर आरामात वेअर करू शकता. सो मला हे काहीतरी हेल्पफुलच वाटते. सो मला तर खूप आवडली. मी तुम्हाला याची प्राइस वगैरे सगळं सांगितलं. आता फक्त याला वेअर करून बघूयात की ही कितपत कम्फर्टेबल आहे. सो चलो. सो फ्रेंड्स, हा बघा लेव्हेंडर कलर, हा कसा वाटतोय. सो मला तर हा खूपच आवडला, कारण की हा एकदम 101% एकदम कम्फर्टेबल आहे. आणि तुम्हाला काही गोष्टी मी मेन्शन करते. ह्यामध्ये फ्रेंड्स तुम्हाला परकर वेअर करायला लागेल. ब्लॅक रंगाचा ब्लाउज आहे तो एकदम ह्याच्यावर सुटेबल आहे, खूपच छान वाटतोय. आणि याच्यामध्ये जे प्लेट्स आहेत ते फक्त तुम्हाला हे बघू शकता तुम्ही फ्रेंड्स, प्लेट्स इथेच तुम्हाला करून मिळेल. फ्रंटला जे आपण इथल्या प्लेट्स करतो ना, इथल्या जे प्लेट्स आहेत ते आपल्याला स्वतः करायला लागेल. ज्यांना प्लेट्स नाही आहेत त्यांना पण काय प्रॉब्लेम नाही. एकदम डिसेंट लुक क्रिएट करायसाठी आपण असा पण पदर घेऊ शकतो. खूपच छान लुक येतोय. मला तर ही साडी खूपच जास्त आवडली, खूप जास्त आवडली. नेक्स्ट ब्लॉग मी या साडीवर करणार आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ मी फ्रेंड्स या साडीवर शूट करणार आहे. सो मला सांगा कशी वाटली. आणि फ्रेंड्स, माझ्याकडनं या साडीला 10 out of 10 म्हणजे की थम्सअप आहे. खूपच ऑसम साडी आहे. मी फर्स्ट टाइम रेडी टू वेअर साडी ऑर्डर केली आणि खूपच छान निघाली. ही मला पण खूप आवडली. ह्याच्या आधीची पण साडी खूपच छान होती. सो फ्रेंड्स, सगळ्या साडीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. सो तुम्हाला आवडली तर तुम्ही तिकडनं बाय करा. आता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.